हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्ही कसे आहात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कसे आहेत सर्वजण. कारण की लाईव्ह बंद करून आता एक महिना तरी होत असेल लाईव्ह बंद केलेला आहे. आणि त्यानंतर चालू आहे माझं ब्लॉगिंगकडे लक्ष आहे आणि ब्लॉगिंगकडे लक्ष द्यावं म्हणूनच मी लाईव्ह बंद केलेला आहे. खूप दादांचे मला मेसेज येत आहेत की ताई तुम्ही कधी लाईव्ह येणार आहात, तुम्ही कधी लाईव्ह येणार आहात. आणि खरंच खूप खूप धन्यवाद, तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण की एवढं प्रचंड तुम्ही प्रेम मला दिलेलं आहे ना की काय सांगू, शब्दही कमी पडतील एवढं प्रेम दिलेलं आहे तुम्ही. तर त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. येईल मी लाईव्ह, जेव्हा पण येईल ना मी नक्की तुम्हाला पोस्ट करेन. लाईव्ह येण्याच्या आधी मी नक्कीच तुम्हाला एक पोस्ट करेल, त्यावेळेस नक्कीच येईल माझ्या खास भावांसाठी. कारण की यूट्यूबवर मला माझ्या भावांचा, जे मी मानलेले भाव आहेत त्यांचा एवढा सपोर्ट मिळालेला आहे ना मला की त्यासाठी शब्दही कमी पडतील. तर नक्कीच आज माझ्या मनामध्ये असाच एक विषय आला की चला म्हणलं व्लॉग तर होत नाहीये, एक विषय तरी घ्यावं, लॉंग व्हिडिओमध्येच एक विषय घ्यावा. जर व्हिडिओ चलायला लागला ना मी नक्कीच लाईव्हवर जसे टॉपिक घ्यायचे ना तसेच मी म्हणजे ब्लॉगही बनवेन. तर सध्याच्या काळाची परिस्थितीबद्दल थोडंसं बोलणार आहे की आपले शेतकरी दादा आहेत ना, शेतकऱ्यांची अवस्था कशी झालेली आहे सध्याच्या काळामध्ये. आणि पाऊस नाही, ही तर सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की सर्वत्र यावर्षी काय झालंय काय माहिती नाहीये, पण पाऊसच नाही, कुठेच पाऊस नाहीये. आणि एक महिना होत आला तरी शेतकरी लोक पेरणीसाठी इतकी आतुरतेने वाट पाहत आहेत ना पावसाची की काय सांगायचं. असं वासरू कसं गायची वाट पाहतो किंवा मग तशी अवस्था झालेली आहे. पण सध्याला तशी परिस्थिती झालेली आहे आणि खूपच सर्वत्रच झालेला आहे बरं. असं नाहीये की एकाच गावामध्ये, कुठेच पाऊस पडत नाही. आणि प्रचंड गरमी तर अजूनही आहे खूप. जसा उन्हाळ्याचा दिवस होता, मे महिना जसा गेला ना तसाच पूर्ण जून महिना गेलेला आहे. आज 22 जून आहे आणि आज मी व्हिडिओ बनवत आहे. म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ बनवावा, 5 मिनिटाचाच व्हिडिओ बनवणार आहे. तर लातूरची अवस्था जर सांगायची झाली तर लातूरला पण पाऊस नाही, अजूनही नाहीये. पण मी काल ऐकलं न्यूजमध्ये पुण्यामध्ये पडलेला आहे, पुणे मुंबईला पाऊस झालेला आहे. पण या भागामध्ये तर पाऊस अजूनही नाही. आज आबाळ आलेला आहे, बघूया आता काय होतंय काय नाही. पण पाऊस पडणं हे गरजेचंच आहे खरंच. आणि सर्वांना मी सांगितलेलं तरी पावसाळा म्हणजे माझा आवडता ऋतू आहे, त्यामुळे नक्कीच खूप मीही वाट बघत आहे. आणि स्पेशली माझ्या जेवढे पण शेतकरी दादा आहेत ना त्यांच्यासाठी मला खरंच खूप वाईट वाटतं. आणि आपण खूप बघतही आहोत ना की खूप खूप आतुरतेने वाट बघत आहेत शेतकरी दादा पावसाची. नक्कीच तरी पण कुणीही खचून जाऊ नका किंवा असं होऊ नका, येईल पाऊस, वेळ लागेल पण असा येईल ना पाऊस की मग भरभरून येईल पाऊस. त्यामुळे काही काळजी करू नका. आणि त्याच्या पाठीमागचं रिझन मला असं वाटतं की काही गोष्टी ना खरंच धर्तीवर पण खूप पाप वाढलेलं आहे, काय सांगायचंच हे नाही. लहान मुलींपासून ते वृद्ध महिलेपर्यंत आजकाल मुलीही सेफ नाही. आणि इतकं पाप वाढलेलं आहे. आता सोशल मीडियाच्या द्वारे आपण बघतोच ना की कसं चालू आहे काय नाही म्हणून. तर त्याच्या पाठीमागचं हेही रिझन काहीतरी असू शकतं असं मला वाटतं. पण जाऊ द्या, येईल पाऊस, कुणीही खचून जाऊ नका. आणि खरंच तुमचं एवढं प्रेमाने जो पाठीमागलचा व्हिडिओ मी टाकला होता, माझ्या म्हणजे घराचा टाकलेला होता व्हिडिओ, त्याला एवढ्या छान शुभेच्छा दिल्या माझ्या सर्व दादांनी, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि काही जणांना असं वाटलं की घरच घेतलेलं आहे, की तर घर नाही घेतलेलं, जागा घेतलेली आहे आणि त्यावर घर बांधायचं आहे. अजून व्हायचं आहे नक्कीच. जसं घर होईल मी तसं तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये अपडेट नक्कीच मी तुम्हाला करेन. आणि धन्यवाद सर्वांच्या एवढ्या प्रेमाबद्दल. काय सांगू, अजून खूप दिवसांनी मी तुमच्याशी बोलत आहे. कसं लाईव्हची सवय झालेली होती मला, रोज लाईव्हवर बोलायची सर्व दादांनी. एवढं त्यांच्याकडून मला काही शिकायला मिळालं ना की खरं सांगायचं झालं तर 10-15 दिवस तर मला करमलंही नाही लाईव्ह बंद केल्यानंतर, खरंच करमलंही नाहीये. पण चला म्हणलं, कारण की आपण लाईव्हवरच कंटिन्यू, माझा हा मोटिव्हच नव्हता की लाईव्हवर कंटिन्यू राहायचा. माझं असं होतं की मला ब्लॉगिंग करायचे आहे आणि त्यामुळेच मी यूट्यूब चॅनल सुरू केलं.
पण तुम्हाला जर अशा रिलेटेड जर व्हिडिओ बघायचे आवडत असतील, म्हणजे मी आता जसे टॉपिक्स घ्यायचे ना लाईव्हवर, तर सर्वांनाच खूप आवडायचे ते. पण मी लॉंग व्हिडिओवर काय करते, ब्लॉग्स दाखवते, म्हणजे माझे डेली रुटीन दाखवते. तर तुम्हाला काय बघायला आवडेल? डेली रुटीन बघायला आवडेल का, मग ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स बघायला आवडतील, किंवा मग कुकिंग रिलेटेड काहीतरी बघायला आवडेल? तर नक्की तुम्ही सांगा मला. किंवा मग असे जर टॉपिक आवडत असतील ना, तर व्हिडिओवर टॉपिक रिलेटेड व्हिडिओही बनवेन मी. लाईव्हवर जसं माझे टॉपिक रिलेटेड व्हिडिओ असायचे, लाईव्ह असायचे, तसंच इकडे टॉपिक रिलेटेड व्हिडिओ बनवेन. तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असे छान छान राहा, हॅपी राहा, काही काळजी करू नका. पाऊस नक्कीच येईल आणि तुमचीही काळजी घ्या. हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.